तर हॅलो मित्रांनो, माझं नाव माहीत है तुम्हारा, सांगणार नहीं। सो गाइज फाइनली मैं आपको मेरा स्टूडियो दिखाने वाला हूँ। जो भी है, जो कुछ है मेरे पास, वो सब कुछ। क्योंकि आपके इतने ज़्यादा क्वेश्चन आते हैं ना कि भाई कुछ तो बताओ यार, मतलब क्या सीन है, क्या आपके पास लाइट कौन सा है, कैमरा कौन सा है, वो कैसे एडजस्ट करना है, फ़ोटो कैसे निकालना है, सब आपको सब कुछ मिल जाएगा इसमें। तो देखिए क्या होता है क्या नहीं होता है। जो भी आपके मन में क्वेश्चन थे या कुछ भी था, वो सबका आंसर आपको इस व्लॉग में जल्दी मिलेगा। सो देखते रहिए। तो मैं आपको मेरे टूर की पूरी टूर करता हूँ। मी मराठी बोलू का? मराठीच बोलतो। ॲक्च्युअलमध्ये विषय काय माहिती आहे काय, खूप जण हिंदी बोलते आहेत, त्यामुळं थोडा शॉर्ट होते। सो असू दे, ॲडजस्ट करते ती। आपण पहिला मराठीत करूया, कारण की मराठी पण खूप जण लोक आहेत ती। सो फाइनली मैं तुम्हारा दावतो पूर्ण स्टूडियो एंड बहुत कुछ। मैं फ़नी वे में इस जाने वाला हूँ, क्योंकि मेरा मूड जब तक अच्छा था रहेगा उसमें मैं आपसे ठीक ही बातें करूँगा, उसके बाद थोड़ा लेवल अप हो जाएगा। सो चलते क्या क्या सीन है देखते हैं, एंड बहुत मज़ा आने वाला है। देखो यार मित्रांनो, सुरुवात करते आपण आमच्या काय बोलते त्याला, दारापासून या। तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिला माझं स्केच दावतो, जे मला एकानं गिफ्ट दिलं तर खूप छान आहे बघा, भारी आहे ना। मी एवढा भारी आहे म्हटल्यावर असणार, यात काय विषय नाही एवढा। मग चला पुढे या। तर गाईज तुम्हाला माझा नंबर पाहिजे असतो ना, घ्या 91 30 32 3008। खूप सोपं आहे आणि खाली इंस्टाग्राम आयडी आहे बघा। सो इथं आम्ही वॉलला पहिल्यांदा फक्त फ्रेम लावला है, जस्ट अ लुक, क्योंकि मुझे ज़्यादा इतना टाइम नहीं रहता कि मैं सब भर दूँ। तो चलो फाइनली हम आ चुके हैं हमारे स्टूडियो में। तो देखते हैं क्या क्या मेरे पास था, क्योंकि पहले मैं बहुत ज़्यादा मैंने सामान कहाँ पे दिया ही नहीं किसको। तो देखते हैं क्या क्या है। ये मेरे पास एक ट्राइपॉड है जो आप यूज़ करते होगे, मतलब यार खूब जगह पे इसका यूज़ होता है। मैं पहले माइक कौन सा यूज़ करता था आपको दिखाता हूँ। ये बोया का फर्स्ट माइक है, जो बोया बाय वन ऐसे नाम का था। ये मैंने लिया था कितने 800-900 रुपये में, बहुत अच्छा अभी तक काम कर रहा है। लेकिन मैं अभी वायरलेस का यूज़ करता हूँ, डीजे का। तो ये मेरा फर्स्ट, मतलब सगळ्यात पहिलं ब्लॅक कलरचं कापड मी जेव्हा किती माहिती तुम्हाला सांगू, एक 4 वर्ष अगोदर घेतलेलं फोटोग्राफी चालू केली। तर खूप म्हणजे आता छोटं वाटते म्हणून मी रिसेंटली लावत नाही, बट चांगला आहे। त्यानंतर तुम्हाला सांगतो, हे मी गोडाकची रिसेंटली फ्लॅश घेतलेली, एडी काय बोलते उसको, एडी 400। तो उसकी वो बैग है। इसके बाद खरा खजाना यहाँ है, मतलब ओल्ड, पुअर ओल्ड। तो एक ग्रीन कलर का कापड़ है, इसको मैं क्रोमा की करके, आपको मालूम है क्या क्या सीन करता हूँ इसके साथ। तो उसके बाद क्या बोलते हैं इसको, मैंने चेयर पे काय ते चेअरवर टाकायला आणलेलं आहे। हे पण खूप छान आहे, ह्याचा रिझल्ट पण खूप भारी येतो आहे। एंड ये फर्स्ट रिंग लाइट है। मेरे लाइफ की सबसे बड़ा गेम चेंजिंग पॉइंट ये है, क्योंकि मैंने जब फोटोग्राफी स्टार्ट की थी फर्स्ट रिंग लाइट से स्टार्ट की थी, उसके बाद किससे नहीं। तो इस पे मैंने बहुत 1 साल फ़ोटोशूट इस पे किया है, मतलब इंडोर का क्या। तो ऐसा कुछ सीन है। चलो आगे वाली बिल्डिंग में देखते। खूप ठिकाणी खूप काय काय ठेवले। मग अशी मी पहिलं शूट एक लाईट पडली, तर इथं काय एवढं असं जास्त काय नाही ठेवायला। जर रोज कुणाला जर फुल कुणाला असंच ठेवलं है। बट उसके बाद एक टेलीफोन, ओल्ड टेलीफोन, उसको प्राइस लगभग एक 1500 या 1500-2000 में आता है अमेज़ोन पे। ये भी आप ले सकते हो। ये भी बहुत साल का है, मतलब यार 4 साल हो गए। पर इसको हम क्या करते हैं, हे जे सिल्वर कलरमध्ये ना, ह्याला मी एडिटिंगमध्ये गोल्ड पण करतो, सिल्वर पण करतो आणि खूप काय बदलतो पण। ही पण 8400ची बॅग आहे। त्यानंतर हे हार्ट शेपचं, हे पण खूप म्हणजे किती एक 5 वर्ष झालं माझ्यासोबत आहे, आणि मी झोपताना पण हेच घेतो, आणि मी पण इथं झोपतो, एवढा काही विषय नाही। आणि त्यानंतर काय, जो मिरर तुम्हाला माहीत आहे, माझा व्हिडिओ बघितला असतील, मी इथंच व्हिडिओ करत असतो। मुलांचे फोटो किंवा असे फोटो बघितला असतील इंस्टाला, ते पण मी इथंच काढत असतो। यानंतर डायरेक्ट रूम धावतो। तर चेंजिंगसाठी रूम आहे, हे मी क्लासच्या मुलांसाठी आणलेले फोटो, चेंजिंगसाठी रूम आहे बघा। बहुत कैसा लगा रूम, छोटा सा बंगला। तर इधर में जैसे मैं जैसे पर्दा फक्त लावलेला, मतलब ऐसा क्या बोलते हैं उसको। उसके बाद यहाँ पे किसी को हाथ धोना हो या कुछ हो सीन हो, तो यहाँ पे आप हाथ भी धो सकते। उसके बाद यार खरा खजाना इज माय केबिन ब्रो। तो आ सकते हो यहाँ पे देखने के लिए क्या क्या सीन है। आ जाओ।
तर मी व्हिडिओत लय हिंदी बोललो आहे आणि खूप बेकार हिंदी बोललो आहे मला माहीत आहे, बट तेवढं सहन करा. डिसलाईकचं बटन असेल ते दाबा वाटलंच तर या मी तुम्हाला माझं केबिन दावतो क्योंकि मैं बहुत ज़्यादा काम. तर या आज पहिल्यांदा आपण माझं सेटअप बघूया. तर हे मी तुम्हाला सांगतो किती माहिती आहे, 7 वर्ष किंवा 6 वर्ष झालं हे PC यूज करतो आहे. हे बघा रायझनचा 7 प्रोसेसर आहे आणि खूप चांगलं मशीन आहे. मतलब अच्छा है विंडोज़ का है, बट क्या है कि ये बहुत ज़्यादा लैग करने लगा था क्योंकि मैं व्हिडिओ की कामं म्हणजे व्हिडिओची कामं यात होतच नव्हती जास्त करून. सो मी फक्त प्रिंटा मारायसाठी आणि रेग्युलर कामासाठीच यूज करतो सध्याला. आता मी सध्या रिसेंटली यूज करतो आहे ते आहे मॅक मिनी. ते हे मी मुंबईमधून त्या दिवशी गेलो आणायला. हे मी आता रिसेंटली घेतले बट मी सगळी कामं ह्याच्यावरच करतो कारण खूप काही कामं होते. ते 16 GB रॅम आणि ॲपलचा असल्यावर काय विषय नाही सोडा. तर त्यासाठी मी हा माऊस यासाठी लावला आहे, हे विंडोसाठी लावले. दोन्ही पण एकत्र मी स्वतः चालवत असते. मला दुसरं कोण एडिटर नाही काय नाही. तुम्ही सगळेजण म्हणता यार व्हिडिओ टाकत जा जरा हे आणि काय काय यूट्यूबला, पण मला टाईमच नसतो कारण की काय ते मॉडेलिंगचं फोटो असते ती, लग्नाचं असते ती आणि खूप काय असते यार काय काय करायचं. सो मी दोन्ही पण कामं करत असते. तर चला बघूया आणि काय काय आहे माझ्यापाशी, म्हणजे खूप काय आहे धावायला. बट तर मित्रांनो मी लेन्स कुठल्या वापरतो बघा. हा पहिल्यांदा मी कॅमेरा वापरतो कॅनॉनचा R8 जो स्टुडिओवरसाठी खूप काही चांगला आहे, खूप म्हणजे खूप चांगला आहे. बिकॉज याचा कलर टोन आणि रिझल्ट आहे ना, आणि मेन म्हणजे फोकसिंग पॉईंट खूप आहेत, खूप म्हणजे इतके की यार म्हणजे कपलला त्यांनी लगेच फोकस करतात. त्यानंतर मी सोनीची लेन्स 50mm माहीत आहे, ही मी खूप पहिल्यापासून यूज करतो आणि खूप छान आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे मी रिसेंटली घेतला आहे DJIचा माईक. हा पण यार खूप कॉस्टली पडलेला, मतलब 28,000 रुपये किंमत आहे फक्त याची एवढ्याची. बट माझे मी पैसे ना खूप ज़्यादा इन्व्हेस्ट करतो फक्त वस्तू घेण्यात, बाकी कुठल्या गोष्टीसाठी नाही. त्यानंतर मी रिसेंटली घेतलेली लेन्स आहे तर मी दाखवतो तुम्हाला. ही पण त्या दिवशीच आणल्या कॅनॉनची, किती आहे काय 18-45 लेन्स आहे. ही पण खूप म्हणजे खूप छान आहे क्योंकि मला खूप वाईड अँगलचा प्रॉब्लेम होत होता. सो मी रिसेंटली बाय केलेले. त्याच्यानंतर किती वाजले ती 11:15 वाजली ती. सो आम्ही थोडा अभी फनी वे में जाने वाले ब्रो, सो आ जाओ. तो मी यार रिसेंटली बघूया काय काय ठेवलं यात. प्रेमा ठेवल्या त्या 4x6 नाही 8x12च्या. ह्याच्यात खूप जादू होते. त्यामध्ये माणूस बसला की असा भूतभीत होतो, खूप काय काय होतं तुम्हाला पटणार नाही. उसके बाद यही क्या हमारी शॉप की हे क्या बोलते उसको पिशवी, बिकॉज यार आमचं सोन्याचं पण दुकान आहे. तुम्हाला सांगायचं राहिलेलं इतक्या दिवस, बट तुम्हाला काय सोन्याचं ते लागले सांगत जावं. 15 वर्ष झालं आम्ही ते करतोय, म्हणजे आम्ही नाही माझ्या घरातली करतात. मी रिसेंटली करणार होतो बट मेरे को इसमें बहुत ज़्यादा क्या बोलते उसको आवड आहे. त्यानंतर नेक्स्ट कप्पा, ह्याच्यामध्ये खूप काय आहे. अलिबागचा बंगला, तुम्हाला ताजमहल दिसला असेल तर लाईक करा. आणि काय ममताज नव्ह कुठली ती हिरोईन, नाही रे हिरोईन ममताज नव्हती. तर ही माहिती आहे काय ती टोपी असते, ती टोपी नाही रे कशाच आहे एवढी मोठी कुठं टोपी असते. बरं असं दे, हे असेल काहीतरी रिसेंटली. त्याच्यानंतर यार माझा मॅकबुक तुम्हाला बघायचा आहे मी लॅपटॉप कसा ठेवतो एवढ्या आत, मतलब काय सांगू तुम्हाला. त्याच्यानंतर असं कोण ब्लॉग करतं, बट असू दे यार तुम्ही जर आपली माणसं आहे म्हणून समजून घेत आहे मला माहीत आहे. असू दे. तुम्हाला बंद पडका माऊस धावतो, घरात कुणाच्या उंदीर नसले तर घेऊन जावा. माऊस म्हणजे उंदीरच एक प्रकारचा असते. कॅमेरा बघा, CCTV माणसं कॅमेरा कुठला होती ती वरती, आम्ही कुठं लावतो कपाटाच्या आत, कारण की आतमध्ये घुशी गेलं ना घावतेत लगेच घावतात. मला मेसेज येतात लगेच घुशींचं आम्ही येणार आहे म्हणून. सो अच्छी बात आहे यार. मतलब तुम्हाला लग्नाचा फोटो धावतो, म्हणजे मी फोटो खूप जणांचं काढले आहेत, खूप म्हणजे थांबा तुम्हाला फोटो धावतो काय एवढं फोटो आहेत ना, एवढं फोटो पडून आहेत, कोण न्यायला यायला नाही काय नाही. आता पण मी तुम्हाला लय चांगलं धावलं पण असं काय नाही. हे बघा किती आहे ती, कुणाकुणाचा आहेत घेऊन जावा, ब्लॉगमध्ये बघा आणि घेऊन जावा आठवणीनं आहेत काय. काय सांगू तुम्हाला, आयुष्याचा रंकाळ झाला. फोटो न्यायला कोण येत नाही यार. किती फोटो आहेत बघा. एवढं फोटो जर मी कमवलं आपलं काय ते दिलं ना, मी रातोरात करोडपती होईल. एक 50-60 करोड येतील एवढ्याचं. चेष्टा नाही खरं सांगायला. तुमचा भाव तुम्हाला हलक्यात घ्यायला सगळ्या मला.
आजपासून लय मोठं बोलणार आहे मी. ले कमी बोलत आलो आहे. तुम्हाला लय गरीब दावलं आहे. मी काय गरीब नाही, म्हणजे हाय सोडा, तसं काही पैसे नाही तो, असू दे. तर हा आमचा मोठा काय ते सोन्याचा बॉक्स आपण आत ठेवूया, जाते का नाही. तर चला तुम्हाला दुसरा कप्पा द्या जादूचा. या मागे सर काय थांब, व्हिडिओला काय व्यवस्थित झाला पाहिजे. हां दिसतोय काय. तर ह्याच्यामध्ये आमची काय म्हणतात त्याला, हंतरून मी इथं झोपतो ना स्टुडिओत, मग त्यासाठी हा माझा हंतरून आहे. हे आमच्या पिशव्या मी ते देण्यासाठी आणलेल्या, बट कुणाला द्यायला नाही. हे आता मी माळ लावणार आहे थोड्या दिवसात. तुम्ही जर या व्हिडिओला एक किती माहिती का, एक 10-20 हजार लाईक केलं ना, तर मी माळ स्टुडिओत लावणार. त्यामुळं बघा करताय काय, करा आठवणी ना. म्हणजे बघा, ओपन नाही, फोडाय नाही, बॉक्स बिक्स नाही, खरे नाही. ताजमहलची माळ आणल्या बघा. हे कुतुब मिनारची माणसं नाही तर द्यायला आलते स्टुडिओत. आजपासून लय मोठं बोलणार, चेष्टा नाही. या ना वर डायरेक्ट उपर गेले जाऊ घेतो. म्हणजे खूप सारे DM येतात ना की तुम्ही क्लासेस घेता का. मी घेतो. रिसेंटली अशा टाईपचे क्लासेस असतात आपले. हे म्हणजे हे स्टुडंटचंच आहे, मी तयार केलेलं आहे. ते आपण उद्या का परवा दिवशी, तो खूप लांब गेला आहे, सोलापूरचा आहे, त्याला देणार आहे. सो अशा टाईपचं आपलं सर्टिफिकेट असते, ते तुम्हाला क्लास पूर्ण झाल्यावर भेटणार 100%, काय विषय नाही. आणि आमची क्लासची पद्धत खूप छान आहे, तुम्ही मुलांना विचारू शकता. सो तुम्हाला यायचं असलं तर या. म्हणजे मी रिसेंटली बंद ठेवल्यात, कारण की मला इतकी कामं आहेत की काय सांगू, मला डोकं आवडत जाते. या आत या.